काही काही माणसं द्वेष फेकत असतात. असं वाटतं याचं पुन्हा तोंड बघू नये. अहो बाकीच्याचं सोडून द्या, आपल्या पोटची पोरं असली तरी काही काही टायमाला असं घडतं. अशी कितीतरी उदाहरणं बघितली की तो समोर मुलगा आला की त्या बापाचा सगळा चेहरा नरसिंह अवताराचा झाला. मी म्हटलं काय हे, काय हे? लक्षात घ्या, अवघड आहे हे गणित. काय हे असं आहे? पण कृष्णाकडे बघितल्यानंतर काय ताकद होता तो? अरे तो आनंद रूप होता. संताकडे गेल्यानंतर आपल्याला आनंद का होतो? कारण संत हे सुद्धा सच्चिदानंद रूप आहेत. बरं का, आनंद घेऊन येतो. लक्षात घ्या, एक तुम्हाला वर्म सांगतो. आपण ज्ञानेश्वरी सांगतो किंवा गाथा सांगतो. या गाथ्याला आता हार घातला, याची पूजा केली. काय कसं बघितलं तरी पांढरा कागद आहे आणि 12 खडी आहे, काहीच नाही. पण ज्यांनी शब्द लिहिले त्यांच्या त्या शब्दातून आनंदाचा प्रक्षेपित होत होता. म्हणून ते वाचल्यावर होते म्हणता, आहा काय ज्ञानेश्वरी, आहा काय गाथा, काय भागवत. काय झालं याच्यातून? काय, किंवा एखादी शृंगारिक कादंबरी वाचली तर त्याच्यातून शृंगार प्रक्षेपित होतो. हे कसं आहे? शांताची घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. विषयाच्या मस्तकावर पाय देऊन शांत रस संत वाङ्मयातून प्रगट होतो आणि म्हणून आनंद देतो. विषय आनंद देत नाही तसं नव्हे, पण ते आनंद त्या वेळेपुरता आहे आणि त्यातली तळमळ संपत नाही. काही वेळेला एखादी गोष्ट गोड होते पण मधुर नसते. जितकी साखर जास्ती घालाल तितकी गोड होईल पण मधुर होणार नाही. तसं दिसण्यामध्ये, असण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये एक माधुर्य होतं. आणि म्हणून संपूर्ण कृष्ण चरित्रामध्ये, बाळलीलेमध्ये माधुर्य रसाला प्राधान्य आहे. भक्तीचं वर्णन करताना सुद्धा मधुरा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यावर थिसिस सुद्धा लिहिले गेलेले आहेत, मधुरा भक्ती. तेव्हा नीट लक्षात घ्या की जीवनामध्ये केवळ एखादी गोष्ट गोड असून उपयोग नाही, तर माधुर्य पाहिजे. वागण्यात नुसती लीनता असून जमत नसतं, तर त्याच्यामध्ये माधुर्य पाहिजे. गाण्यामध्ये नुसते सूर असून उपयोग नाही, तर त्या गाण्यामध्ये माधुर्य लागतं. आणि असा त्या माधुर्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून सर्वांना वाटत होतं त्याच्याकडे बघावं, त्याची बासरीचे सूर ऐकावेत. ऐकल्यानंतर तान भूक हरपत होती, नाही का? किती आश्चर्य आहे. लक्षात घ्या, सुरामध्ये सुद्धा फार मोठी ताकद असते, जबरदस्त ताकद असते. भगवंताच्या बासरीतेमध्ये ती ताकद होती. त्याचं कारण असं होतं, भगवंताची बासरी, भगवंताचा अधर सुधारस ताकद होती. अधर सुधारस, नाही का? पुणेकरांना माहिती असेल सुधारस. आमच्या वारकऱ्यात ती फार प्रख्यात आहे, कारण त्या पक्वांना करता विशेष काही लागत नाही. साखरेचा पाक केला, लिंब पिळली, जरा रंग वगैरे घातला की सुधारस झाला. काही काही लोकांना इतकं आवडतं तो सुधारस की वाटी वाटी पितात. पण नुसतं पाकत असतं, जास्ती काही खटपट नाही. पाक तयार करायचा, लिंबू पिळायचा, जरा रंग टाकायचा, नाही तर केशर टाकायचं, झाला सुधारस. पण इथे शब्द कसा आहे? भगवंताचा अधर सुधारस. अधरी धरून या वेणू, बरं का? आणि त्याच्यातून जो रस बाहेर पडत होता, भूक तान हरपत होती, असा हा माधुर्य रसाने प्रगट झालेला परमात्मा. अनेक लीला त्याने केल्या गोकुळामध्ये. सुरुवातीला सांगितलंय, जी लीलया घडतं ती लीला.
लीलया घडतं. ती लीला सहज सहज अवजून करणं निराळं आणि लीलेतून काहीतरी गोष्ट तयार होणं निराळं. काही काही बायका अवजून स्वयंपाक करतात आणि एखादी सुगरण जर असेल तर इतकं लीलया स्वयंपाक करते. गंमत म्हणून सांगू, पाण्याला फोडणी दिली तरी ती गोड लागते. त्याच्यामध्ये सुद्धा रुची असते, कारण कुठे अवजून केलेलं नाही, पण त्यामध्ये एक लीला आहे. राम अवतारामध्ये लीला नाही, सगळं म्हणजे कसं शिस्तबद्ध काम. चालणं, बोलणं, उठणं, कोणाशी बोलावं, कुठे बसावं, कसं वागावं, कुणाबरोबर भाषण करावं, सभेत जाऊन कसं बसावं. कृष्ण भगवंताच्या बाबतीत तसं नाही. कोणाही शेजारी बसला, कुठेही जाऊन बसला आणि कुणाबरोबरी बोलला, कुणाबरोबरी जेवला. म्हणून गंमत बघा, त्याची चोरी सुद्धा लीला ठरली आणि इतरांचं महत् कार्य सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा कोणी गुणवर्णन करत नाही. पण कृष्णाची साधी लीला माणसाला आनंद देऊन जाते. आणि म्हणून कृष्णमूर्ती होय गे, कळू आली सोय गे, आणि प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगो काय गे. शब्द कसा वापरला? प्राणाचा प्राण. आपण एक शब्द दुसरा वापरतो, तो की नाही माझा जीवकी प्राण आहे. जीवकी प्राण आहे हा भाग झाला, आणि हा प्राणाचा प्राण आहे. प्राणाचा प्राण असा जो परमात्मा, त्याला पाहिल्यानंतर काय वाटत असेल? एक लक्षात घ्या, आपल्याला प्राण तर दिसत नाही, पण आहे प्राणवायू. छातीवर खाली होते, दिसतो तो, जाणवतो, पण तसा दिसत नाही, दृष्टीगोचर नाही. पण नाकातून बाहेर पडताना, जाताना, येताना आपल्याला त्याची जाणीव होते. छातीचा भातावर खाली होतो, त्याची जाणीव होते. दिसत नाही, पण आहे. माझं बोलणं कळलं का? मला वाटतं देवाबद्दल असंच आहे, नाही का? जेव्हा त्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं जातं तेव्हा असंच म्हटलं जातं, दिसत नाही पण आहे. बरं का? म्हणून प्राण जाताना दिसतो का कुणाला? बंद पडल्यानंतर कळतं की गेला, पण जाताना दिसतो का? दिसता असला तर साठून धरला असता आणि कुणाच्या हातात सापडत नाही. आणि जिथपर्यंत हातात सापडलेला आहे तिथपर्यंत माणसं बिनधास्तपणाने जीवन जगत असतात. खाणं चालू आहे, पिणं चालू आहे, वारी चालू आहे. उलट सांगू का? चोरी चालू आहे. वारी करणाराही, देवदर्शनाला जाणाराही पायाने जातो आणि हा चोरी करणाराही त्याच पायाने जातो. पण दोघांच्या जवळ प्राण आहे बरं का? दोघांच्या जवळ प्राण आहे. म्हणून शब्द वापरताना कसा वापरला? प्राणाचाही प्राण सुख सांगो काय. यदा कदाचित तोच जर प्राण तुमच्या समोर सगुण साकार होऊन उभा राहिला तर त्यातला आनंद काय आहे? आणि तो आनंद गोकुळच्या लोकांनी अनुभवला. साधं एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असेल आणि ती जर दिसली तर आपल्याला किती आनंद वाटतो. मग प्राणाचा प्राण जर समोर येऊन उभा बसला, आपल्याशी बोलू लागला, तर किती आनंद असला पाहिजे. आणि म्हणून गोकुळच्या लोकांनी जे सुख भोगलं ते कुणीच भोगलं नाही. एक सांगतो, कदाचित गोकुळवासियांना हा देव हे कळला नसेल, पण बरं वाटणं कोणाला कळत नाही. जे बरं वाटतंय ते मला वाटतं प्रत्येकाला कळतं. लहान मुलाला सुद्धा कळतं. लहान मुलाचं बरं सांगू का? आपल्या आईने उचलून घेतलं हे त्याला कळत नाही, पण आईच्या कडेवर गेल्यानंतर त्याला बरं वाटतं म्हणून तेही गप्प बसतं. डोळे झाकलेले असतात त्या लहान बाळांना. दुसरं कोणीतरी घेतं, ते रडतं, आणि आईने घेऊन असं छातीला लावलं की ती गप्प बसतं. काय त्या स्पर्शातून जाणीव आहे? किंबहुना हीच जाणीव आहे की हाच पोटातला स्पर्श आहे.
9 महिनेचा स्पर्श होता, त्या स्पर्शाची जाणीव आहे, ती ऊब आहे. कशा करता सांगतो मी. आईची ऊब जर जाणवते तर आईची आई, पित्याचा पित्या, जीवीचा जीवलग, सख्याचा सखा असा जो परमात्मा, त्याला जर बघितलं तर का कुणाला बरं वाटणार नाही. न कळू दे. बाळाला कुठे कळलंय की आईने मला घेतल्यानंतर मला बरं वाटलं? नाही कळलं. कळलं जरी नाही तरी बरे वाटतंय. तसं गोकुळातले गोप गोपिका ह्या साध्या होत्या, गंवहार होत्या. त्यांना कळत नव्हतं, पण मला असं वाटतं त्यांचं भाग्य थोर आहे. त्यांना कळलं नाही पण वळलं होतं. कळलं नाही वळलं होतं म्हणून तो त्यांच्या गायी वळवण्याकरता त्यांच्या घरात आला. एवढं मोठं थोर भाग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी निन्याळे अभंग आपल्या पुढे मांडले. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे तीक्षीण. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. परमात्म्याचं वर्णन करताना आपण करतो सच्चिद आणि आनंद. कसा आहे परमात्मा? सद. सद म्हणजे सतत आहे तो. चिद म्हणजे प्रकाश रूप आहे तो. आणि जो प्रकाश रूप आहे तोच आनंद रूप आहे. तुम्ही म्हणाला तुम्ही खुलाशावर सांगा. सांगतो ना. जे पातळ आहे तेच पांढरा आहे, आणि जे पांढरा आहे तेच गोड आहे, आणि म्हणून दूध आहे. पातळ आहे, पांढरा आहे, आंबट आहे. दूध आहे का? नाही, ताक आहे. पण त्या दुधामध्ये तिन्ही गुण एकटलेले आहेत. उदाहरणार्थ सोनं. सोन्याचा पिवळेपणा, त्याचं लस्टर, चमक आणि त्याचं घनत्व मिळून सोनं. तसं सच्चिदानंद 3 शब्द जरी असले तरी जे सतत आहे, बरं का, सतत आहे. मी असू दे नाही तर नसू दे, ती ईश्वरी सत्ता सतत आहे. नुसती सतत नाही तर चिद रूपाने आहे. चिद म्हणजे प्रकाश रूप आहे आणि आनंद रूप आहे. काही काही वेळेला वेदांत सांगताना असा अर्थ केला जातो. काही वेळेला काय असतं, उलट सुलट सांगितलं जातं. ते कसं? सद म्हणजे काय तर चिद नव्हे तो. चिद म्हणजे काय? जे जड नव्हे ते. आणि आनंद म्हणजे काय तर दुःख नव्हे तो. नाथ महाराज म्हणाले असं उलट का सांगतो? सद तेच चिद, चिद तेच आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एकवद सच्चिदानंद. एका 2 शब्दामध्ये तिन्ही आलं. असं कशाला सांगतो? हे नाही ते. माझं म्हणणं कळलं? हे नाही ते का सांगतोस? हे असंच आहे, सतत आहे, प्रकाश रूप आहे. बघा, तुमच्या माझ्याजवळ ते ज्ञान सतत आहे का नाही? सतत आहे. सतत आहे, नुसतं सतत नाही तर प्रकाश रूप आहे. प्रकाश रूप आहे म्हणजे कळलं का कसं? प्रकाश रूप म्हणजे लाईटचा प्रकाश तसा नव्हे. सतत सर्व इंद्रियातून ती सत्ता मला प्रकाशित करत आहे. बघितल्याबरोबर प्रकाशित झालं. हे अमके आहेत, हे अमके आहेत, हे अमके आहेत, हे अमके आहेत. घोटाळा होत नाही. माफ करा मला. 20 वर्ष संसार केला आणि एका बाईला आपला नवराच ओळखता आला नाही 20 वर्षाने, किंवा आपली बायकोच ओळखता आली नाही, किंवा आपली मुलंच ओळखता आली नाहीत. काय होईल? काय होईल? ब्रह्मघोटाळा होईल. साधा नाही म्हणून शब्द वापरलाय. कोणचा घोटाळा? हो म्हणले सध्या त्यांची परिस्थिती वाईट आहे. अहो काय झालं? हो, नवऱ्याला ओळखत नाही की, बायकोला ओळखत नाही तो. अहो काल त्यांना दूध प्यायला दिलंच आणि म्हणतात काय कॉफी सुंदर आहे. माझं बोलणं कळलं का? तुमचं माझं आयुष्यामध्ये जी किंमत आहे ते प्रत्येक गोष्ट प्रकाशित होते. डोळे झाकलेले आहेत. आमचे दादा मला दृष्टांत द्यायचे, फार सुंदर द्यायचे. ते म्हणाले एकाच्या तोंडामध्ये केळ म्हणून रताळं घातलं आणि त्याला सांगितलं, आहा हा काय केळ आहे?
तो म्हणले काय बनवता का? अहो हे काय केळ आहे का? हे रताळ आहे. याचं काय झालं कळलं का तुम्हाला? त्या जिभेने प्रकाशित केलं. मी प्रकाश सांगतोय, सच्चिद म्हणजे जे प्रकाशित करताय, जिभेवर ठेवल्याबरोबर आतली जीभ सांगते रताळ, आतली जीभ सांगते केळ, आतली जीभ सांगते बटाटा. हे बटाटा रताळा किती जवळ आहेत नाही का? पण उपासाचा किस जर घरी केला, बटाट्याचा असेल तर खातो. चुकून काही काही टायमाला बायको म्हणते रताळाचा केलाय. अगं म्हणतो असं काय सांगते, बटाट्याचा आहे ना. आणि दुसरा रताळाचा फरक कळतो. आता मला सांगा, ह्या रताळ, हा बटाटा, हे आमक, हे तोंडलं, हे बोंडलं, ही शेकट्याची शेंग, हे खारट, हे तुरट, हे रस कुठे साठवून ठेवलेत? तुम्हाला अजून कळतच नाही देवाची काय लीला आहे ती. ठेवल्याबरोबर सांगतोय मीठ जास्ती आहे, मीठ कमी आहे, मीठ नाही, जरा खारट झालंय, जरा तुरट झालंय, आज छान झालंय, आज तस्सं झालंय. हे तस्सं मोठं गमतीच आहे नाही हो. नाही का, एखाद्याकडे आपण जेवायला जातो, बायको शेवरे असते, बघा जरा नीट लक्षात ठेव, चांगली भाजी केली आहे. किंवा घरामध्ये आई स्वयंपाक करत असते पूर्वीची, मग तिच्या आजची प्रत्येकाच्या माणसांच्या जिभेमध्ये आपल्या आईच्या स्वयंपाकाची रुची असते, कारण लहानपणापासून ती करत असते. मग तो सांगतो आई थकली आहे बरं का, आईकडून आमटी शिकून घे. मग त्याची बायकोला आमटी शिकवते, बघ माझ्या गोविंदाला अशी आमटी लागते, त्याच्यामध्ये असा आमसूल घाल, असा गुळ घाल, अशी फोडणी दे, असं तिखट घाल, असा कांदा घाल. मग ती बायको हौशीने करते, कारण तिला सासूच्या वरचं ठरायचं असतं. प्रत्येक वेळेला नवरा जर म्हणला ना माझ्या आईसारखं नाही, तर बाईला अपमान वाटतो. इट्स अ ग्रेटेस्ट इन्सल्ट इन लाईफ फॉर हर. लग्न झालेल्या बायकोला जर आपला नवरा आपली आई विसरला, तर तो तिचा विजय आहे. काय हसताय तुम्ही? हो, जीवनातला मोठा विजय तिचा तो का. आणि मग ती अशी आमटी करते, जीव टाकून आमटी करते. आता जीव टाकून काही जमणार आहे का? आणि तो फुरका मारतो, मग ती तिच्या तोंडाकडे बघत बसतो, अशी बघते. काय कशी झाली आहे आईसारखी? आईसारखी हे म्हणाला जवळपास झाली आहे. जवळपास म्हणजे संपलं. अहो तासभर मी कटपट करत होते. अगं म्हणाला पहिल्यांदाच केली आहेस ना, करता करता होईल, एवढा राग मानू नकोस. पण एक सांगतो, तशी झाली नाही. मी काय सांगतो, एकच प्रश्न विचारायचा आहे, हे जे तस्सं आहे ना, ते कुठे साठवलंय? एक्झॅक्टली कुठच्या पॉइंटला आहे? आणि मग ती बायको जिद्दीची होती, अगदी सासूच्या खणपटीला पडून, सासूबाई तुम्ही शिकवा. करता करता एक दिवस जमलं बरं का. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. रोज 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 करून इतकीच आहे, आणि असा फुरका मारला, वा. ते म्हणले पुढचं बोलू नका. आता मला पुन्हा तुमच्या आईच्या सारखी का माझ्या आईच्या वा. नीट लक्षात घ्या, ही जी रुची एक विशिष्ट पॉइंटला धरून ठेवलेली आहे, ती कोण प्रकाशित करतो? काय गंमत आहे. आणि हे विज्ञान योग झालं म्हणताना तुम्ही चर्चा करता देव आहे का नाही. हे कोण धारणा, कोण प्रकाशित करतो? एक मी अभंग सांगत असतो, हे सांगत असताना, जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर मौस पर हाता न कळे. काय तुकोबाराय लिहितात बघा, काय लिहितात बघा. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार,
एर माऊस, मी काय सांगतोय कळलं का तुम्हाला? सच्चिदानंद, आनंद शब्दात सांगायचंय म्हणून हे मागचं सांगतोय. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर माऊस पर हातान कळे. नवीन लग्न झालं होतं, फ्लॅट बीट नवीन घेतला होता, सजवला होता चांगला, दोघच नवरा बायको होते, कोणी नव्हतं. आणि रविवारचा दिवस आजच्या सारखा, तीही मोकळी तोही मोकळा. रोज कुठेतरी आपलं सँडविच खा, कुठेतरी काय खा, कुठेतरी धाब्यावर जा. संसार धाब्यावर बसवल्यानंतर धाब्यावरच जावं लागतं. माफ करा, अशा कोट्या काहीतरी करायची सवय झाली आहे मला. मी तरी काय नाही का, धाब्यावर संसार बसवल्यानंतर धाब्यावर नाही जाणार तर कुठे झालं का? मग तिने काय तुम्हाला सांगू, अशी भाजी केली तुम्हाला सांगू, वाटून बिटून अगदी हिरवा मसाला, लाल मसाला, ते अशी वाटीतलं बोल मध्ये कालवण असं दिसत होतं, लाल सर. त्याच्यावर कोथिंबीर काय, नारळाची सोय काय, डेकोरेशन काय, तुफान झालं. नवरा आवडीने जेवायला बसला, त्याच्यामध्ये हात घातला, घातल्यावर तिने सांगितलं असा धरला हात. कसं झालंय सांगा? आता तो मोठा शिकलेला होता, MBA अमकं तमकं फार मोठा शिकलेला होता. कसं झालंय सांगा? म्हणजे काही येडवेड लागलं काय तुला? अहो म्हणली मला वेळ लागलं नाही, हेही मास हेही मास. मी तुकाराम महाराजांचा अभंग सांगतोय, हेही मांस हेही मांस. मग त्याला जर कळतंय तर याला का कळत नाही? तो म्हणला मलाही कळत नाही. बोलणं कळलं का? जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एरं माऊस पर हातान कळे. तो म्हणाला हात सोड, हात सोड. आणि इथे ठेवल्याबरोबर म्हणला अगदी सुंदर झालंय, पण इथेच ना आत घशात नाही. एवढाच पॉइंट आहे बघा जिवेचा. काय गंमत आहे नाही का, काय आश्चर्य आहे. आतमध्ये गेलं तरी कळत नाही, म्हणून मुलांना घशामध्ये औषधी जे टाकतात, म्हणजे ते सुद्धा कळलं पाहिजे ना. आपलं घशात टाकतं, माझी आई टाकते म्हणून मी परंपरा म्हणून टाकते असं नाही. घशामध्ये टाकल्यानंतर ते कळतच नाही, आणि इथे लागलं. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार. मग त्या जिभेवर ठेवल्याबरोबर सगळे डोळे झाकले तरी रस प्रकाशित होतात. बरोबर आहे ना? किती सांगू तुम्हाला. कानाली लांबून कोणातरी कॅसेट ऐकली, सांगता ना भीमसेन, कुमार गंधर्व, अमक तमक, तो रामकृष्ण हरी, बाबा महाराज, ते अमक आमकी गाणारी, आमकी आमकी गाणारी. हे कुठे साठवून ठेवलंय? अहो बायका तर इतक्या हुशार असतात, जिना चढताना त्या चपल्याच्या आवाजावरून त्यांना कळतं. काय आवाज आला, दुसरी मैत्रीण होती, मला गाली बरं का. नाही नाही म्हणले, ते धबाक धबाक चाललंय, आमचे खसखस चालतात. आता आनंदाबद्दल सांगतोय म्हणजे तुम्हाला आनंद देतच प्रवचन सांगितलं पाहिजे ना, का उगीच पेगण्याचं सांग. तो आवाज सुद्धा, अहो काय गंमत आहे, बेलवरून सुद्धा ओळखत. बेल विषय अमकच आहे तमकच आहे. मी म्हटलंय कुठे साठवून ठेवलं, कोणती फाईल? ऐकणं प्रकाशित होतं, रसविषय प्रकाशित होतो, स्पर्श जाणवला की प्रकाशित होतो. जर कळलं नाही हाताला, डॉक्टर म्हणतात आटपलं. अहो काही नाही, संवेदना सगळी गेली आहे. म्हणून तो पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर ते काहीतरी चावी बी डॉक्टरची असते त्यांच्या गाडीची, ते असं करतात. उठलं की आहे बरं आहे, काही नाही हो. मग पुन्हा ते एक हातोडा असतो रबरी, तोही मारून बघतात. कशा करता म्हटलं, स्पर्शातून स्पर्श प्रकाशित होतो, बघण्यातून बघणं प्रकाशित होतं, ऐकण्यातून ऐकणं प्रकाशित होतं. सर्व इंद्रिय ज्ञान स्फूर्ती, ते ब्रह्मीची ब्रह्मशक्ती. ब्रह्मीची ब्रह्मशक्ती
जे प्रकाशित करत आहे मला. म्हणजे बघा, सतत आहे, नुसतं सतत नाही तर प्रत्येक क्षणाला प्रकाशित करत आहे. रस्त्याने चालताना प्रकाशित होत आहे, इकडे चाल, इकडे चाल, मधून चालू नकोस, तिकडून गाडी आली, तिकडून सायकल आली. एक दिवस जर प्रकाशितच नाही झालं तर निवांत रस्त्याने चालले होते, निवांतपणे सगळे त्यांना घरी येऊन आले जमून. अहो काय प्रकाशित होतं, पुढे चालत असताना मागचं प्रकाशित होतं, असं फटकन बाजूला जातो. मला काही काही टायमाला मोठं आश्चर्य वाटतं बरं का. आमच्यासारखी माणसं अगदी चटकन पळत नाहीत, पण असं जर काही झालं ना ते चटकन उडी मारतं बाजूला. ज्या म्हाताऱ्याला पाय उचलत नाही त्याला जर कळलं ते असं कटकन होतं. मी म्हटलं हे एकदम तुम्हाला उचलून बाजूने कुणी ठेवलं? अहो म्हणले त्यावेळेला मलाही कळलं नाही. मग तुला कळलं नाही, तू उचलला गेलास. कोणीतरी उचलणारी प्रकाशित करणारी सत्ता आहे ना, का नाही? आता त्याला तू काय म्हणायचं ते ठरव, आम्ही काय म्हणायचं ठरवू. कोणी फोर्स म्हणेल, कोणी काय म्हणेल. कृष्ण चरित्र सांगताना आम्ही त्याला कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू भगिनी चुलता, कृष्ण माझा सर्व कोण आहे, माझा कृष्ण आहे. माझा जे सद आहे, जे चिद आहे, आणि तेच आनंद रूप आहे. आनंद रूप आहे. पण कसा आनंद आहे? सापेक्ष आनंद नव्हे, सतत आनंद स्वरूप असल्या कारणाने संत हे सुद्धा सच्चिदानंद रूप असल्या कारणाने त्यांच्या आनंदामध्ये कधी विक्षेप होत नाही. आपलं थोडं काही झालं की आपल्या आनंदामध्ये विक्षेप होतो. 100 चांगल्या गोष्टी ऐका आणि एक वाकडी ऐकू द्या, म्हणजे मिठाचा खडा. कळलं? एक मिठाचा खडा पडल्याबरोबर दूध नसतं, तसं 100 मनासारख्या गोष्टी घडू दे, पण एक घडली, सच्चिदानंद स्वरूप जो परमात्मा आहे त्याची प्रतीती जर तुमच्या हृदयामध्ये प्रगट झाली तर जीवनामध्ये पुन्हा याचे सुख तुम्हाला कळल यावरी, मग दारोदारी न फिराल. काय लिहितात तुकाराम महाराज आपल्या गवळणीमध्ये? याचे सुख तुम्हा कळल यावरी, याचे सुख तुम्हा कळल यावरी, मग दारोदारी न फिराल. मग दारोदारामध्ये फिरण्याची काही आवश्यकता नाही, पण याचं सुख कळलं पाहिजे. एक उदाहरण सांगू का? एक विशिष्ट ठिकाणी चहा चांगला मिळतो म्हटल्यानंतर मनुष्य 1 किलोमीटरहून तो चहा पिण्याकरता येतो. विशिष्ट ठिकाणी वडा चांगला मिळतो म्हटल्यानंतर, विशिष्ट ठिकाणी पुणेरी मिसळ चांगली मिळते म्हटल्यानंतर मग तो तिथे येतो. किंवा उलट घडतं, प्रसंगी एका दुकानात शिरतो आणि सांगतो मिसळ आणा. मग दुसरा मित्र असतो, खातो मिसळ, पैसे दिलेत, पण मित्राला म्हणतो हे बघ रे, तिथली मिसळ काही निराळीच बरं का. माझं बोलणं कळलं का? खातोय इथली, पण मनातली रुची घेतोय त्या आनंदाची. मनात काय आहे ती म्हणजे तीच, ती म्हणजे तीच. म्हणजे हा जो नित्य आनंद आहे, महाराज म्हणतात असा जो सच्चिदानंद परमात्मा तोच गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या कारणाने त्याची प्रत्येक गोष्टीतून माणसांना आनंद भेटत होता. त्याच्या खोड्यातून आनंद, त्याच्या बोलण्यातून आनंद, त्याच्या शिव्यातून आनंद, त्याच्या नटखटपणामधून आनंद. आनंदाची प्रतीती जर आपल्या हृदयात प्रकट झाली तर एक मोठा शब्द वापरून नाही पण वापरतो, तो मनुष्य आनंद प्रक्षेपित करत असतो. आणि आनंद प्रक्षेपित होतो तेव्हा आपल्याला ऐकावंसं वाटतं, यावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. काही काही माणसं द्वेष प्रक्षेपित करतात, काही काही अहंकार प्रक्षेपित करतात, काही काही मत्सर प्रक्षेपित करतात. समोर आलं की काय गंमत आहे बघा. हजारो माणसं तुम्हाला भेटली असतील, तुमचा चेहरा लगेच बदलतो की नाही बरं का? एखादा तुमचा द्वेष करणार समोर आला की
अगदीच सहोदरी जरी असले, सहोदरी कळलंच ना, अगदी भाऊ तुमचा असला, अगदी मागचा म्हणा पुढचा म्हणा, आणि एकमेकाला एकमेकाचं बरं अगदी बायकोशी मुलाशी चांगला गप्पा, तितक्यात दादासमोर दिसतो, दादा आला बरं का. म्हटलं काय बोलले, एकदम अगदी मोकळ्यापणाने बायकोकडे बघून आनंद, मुलाबाळाकडे बघून आनंद. मी एकाला विचारलं एकदम का हो ट्रान्सफर सीन. आमचं काय मोकळेपणाने बोलणं असतं, हसत हसत आम्ही आपलं बोलत असतो गंमत करत. मी म्हटलं का हो एकदम काय झालं. ते दादा निघून गेला. म्हटलं एकदम काय झालं. काय सांगा महाराज म्हणले त्याला आमचं बरंच वाटत नाही. म्हटलं त्याला नका वाटेन ना, पण तुम्हाला तरी वाटतंय का. आता म्हणले त्याला वाटत नाही आम्हाला तरी कसं वाटेन. माझं बोलणं कळलं का. तसं काही काही माणसं द्वेष फेकत असतात. असं वाटतं याचं पुन्हा तोंड बघू नये. अहो बाकीच्या तो सोडून द्या, आपल्या पोटची पोरं असली तरी काही काही टायमाला असं घडतं. अशी कितीतरी उदाहरणं बघितली की तो समोर मुलगा आला की त्या बापाचा सगळा चेहरा नरसिंह अवताराचा झाला. मी म्हटलं काय हे, काय हे. लक्षात घ्या अवघड आहे हे गणित. काय हे असं आहे. पण कृष्णाकडे बघितल्यानंतर काय ताकद होता तो. अरे तो आनंद रूप होता. संताकडे गेल्यानंतर आपल्याला आनंद का होतो, कारण संत हे सुद्धा सच्चिदानंद रूप आहेत. बरं का, आनंद घेऊन येतो. लक्षात घ्या. एक तुम्हाला वर्म सांगतो. आपण ज्ञानेश्वरी सांगतो किंवा गाथा सांगतो. या गाथ्याला आता हार घातला, याची पूजा केली. काय कसं बघितलं तरी पांढरा कागद आहे आणि 12 कडी आहे, काहीच नाही. पण ज्यांनी शब्द लिहिले त्यांच्या त्या शब्दातून आनंद असा प्रक्षेपित होत होता. म्हणून ते वाचल्यावर होते म्हणता आहा काय ज्ञानेश्वरी, आहा काय गाथा, काय भागवत. काय झालं याच्यातून काय. किंवा एखादी शृंगारिक कादंबरी वाचली तर त्याच्यातून शृंगार प्रक्षेपित होतो. हे कसं आहे. शांताची आघरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. विषयाच्या मस्तकावर पाय देऊन शांत रस संत वाङ्मयातून प्रगट होतो आणि म्हणून आनंद देतो. विषय आनंद देत नाही तसं नव्हे, पण ते आनंद त्या वेळेपुरता आहे आणि त्याची तळमळ संपत नाही. काही काही माणसांना खाण्याचा नाद असतो, असावा, काही वाईट नाही आहे. आणि जिलेबी अगदी 5-25 सुद्धा खातो, पण उठताना तोंड वाकडं करून उठतो. मला माहिती आहे एका माणसाला जेवण झाल्यानंतर त्याला त्याने चांगला सुंदर विडा दिला. तो म्हणला विडा कशाला द्यायचा देताय. म्हणला विडा जर खायचा असता तर मग अशी जिलेबी खाल्ली नसती का. बोलणं कळलं. म्हणजे एवढ्या जरी खाल्ल्या तरी अजून जास्ती खाता आली नाही याचं दुःख असतच. आवडीच्या गोष्टीत असं होतं, आपलं होतं बाबा थोडं थोडं कधी कधी. आता कशाला तुम्हाला नावं ठेवू, आपलंही घडतं. मला काही 1-2 गोष्टी आवडतात. सांगू, नावच सांगू का. बर, करून आणू नका होत्या. काय आवडतं सांगू का. ही पुरणाची जी कटाची आमटी असते ना, वा, सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं बघा. म्हणजे मी केल्यावर सगळ्यांनी मिठक्या गिळल्या, म्हणजे तुमच्या आवडीचा. पण त्या कटाच्या आमटीचं वैशिष्ट्य असं आहे. ती कटाची आमटी काय म्हणतात माहितीये का. निरनिराळी नाव आहेत. कुणी शेक म्हणतात बरं का, कुणी सार म्हणतात, कुणी चण्याच्या डाळीची आमटी म्हणतात, पण अस्सल नाव म्हणजे तिचं, किंवा पोळ्याची आमटी म्हणतात, पण अस्सल नाव म्हणजे कटाची आमटी. म्हणजे काय असतं, उकळून उकळून असा त्या पातेल्याच्या भोवती असा कट चढलेला असतो बरं का. त्याला काय म्हणतात, कटाची आमटी. आणि ती मला सकाळी जरी आवडली तर संध्याकाळी पुन्हा तीच खातो आणि पुन्हा म्हणतो हो उद्या ठेव बरं का. तुम्हालाही ऐकून बरं वाटलं की महाराज आपल्या ओळीतलेच आहेत. मी कधी म्हटलं की मी तुमच्या ओळीत नाही म्हणून. काय
हा. आणि मग पुन्हा खाताना दुसऱ्या दिवशी काय ग उकळून उकळून छान हा. मग पुन्हा ती संपल्यानंतर आता पुन्हा केव्हा करणार? खादलेसे खावे वाटे. खादलेसे काय म्हटलं मी? हा, म्हणजे विषयाचं स्वरूप असं आहे, पण याचे सुख तुम्हा कळल यावरी, आणि मग दारोदारी न फिराल. तेव्हा काय घडलं? ब्रह्मदेवानी एवढं जरी बघितलं तरी बाप ओळखता आला नाही. त्याचा आनंद निराळाच होता. कथा काय चालली आहे? ब्रह्मदेवाला आनंद कशात झाला माहिती आहे ना तुम्हाला? गोपाळ आणि वत्स चोरून नेण्यात, गाई चोरून नेण्यात आनंद. लक्षात ठेवा, वाईट माणसांना आनंद सुद्धा वाईटातून होतो. काही काही माणसाला दुसऱ्या माणसाचा छळ करून आनंद होतो. तो आनंद तामसिक आनंद म्हणावा, बरं का, आसुरी आनंद म्हणावा. मला माहिती आहे काही काही मुलं शाळेमध्ये सुद्धा एखादा गुंड असा असतो आणि तो दुसऱ्या पोरांना इतका त्रास देतो की रॅगिंग बेगिंग चालतं ते काय, इतका त्या पोरांना त्रास देतात की तो शाळेत जायचं नको म्हणतो. म्हणजे त्याला त्रास होतो आणि याला आनंद होतो. तो आसुरी आनंद आहे. आणि आसुरी आनंदातून काही काळ जरी बरं वाटलं तर लक्षात ठेवा, तो तुमच्यातला आसूर तुम्हालाच खाऊन टाकील. एक सांगू का, आपल्या पोटात झालेला कॅन्सर आपल्यालाच मारतो. काय? आपल्या पोटात झालेला कॅन्सर दुसऱ्याला मारत नाही. आपल्या पोटातला कॅन्सर आपल्याला मारतो. तसं आपल्यातली आसुरी संपत्ती आहे ती आपल्याला जाळून नष्ट करते. म्हणून ही प्रवचन कीर्तन एवढ्या करता आहेत की आपल्यातली ती आसुरी प्रवृत्ती कमी व्हावी आणि दैवी संपत्ती जागृत व्हावी. ब्रह्मदेव जरी देवाचा मुलगा होता तरी त्याला असं वाटलं या देवाला शिकवावं म्हणून पळून नेलं. मग काल सांगितलं आपल्याला, सगळे आले आणि मग त्यांनी स्तुती सुरुवात केली. मोठ्या आवडीने प्रेमाने स्तुती केली की भगवंता, कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण, द्यावा निवडून एक तरी. भिवसिंधू तरावया एकची उपाय, घ्यावे तुझे पाय वासुदेवा. आता प्रवचन करू लागला ब्रह्मदेव. हे कृष्ण भगवंता, हे सच्चिदानंद रूपा, हे प्रभुराया, मला एक निश्चित कळलं बरं का. भवसिंधू तरावया एकची उपाय, घ्यावे तुझे पाय वासुदेवा. गोविंद गोपाळ वाचेसी निखळ, उद्धरे तात्काळ कली माझी. कलियुगामध्ये जर उद्धार व्हायचा असेल तर एकच मोठा उपाय आहे, भगवंताचं नाम. दुसरं काही करू नका. नको ते करता म्हणून होतं खरं, पण काही फलश्रुती होत नाही. जे करायचं ते त्या युगाकरता जे अनुकूल आहे ते करावं. सध्या मुंबईला ट्रेननी जाता येत असेल तर ट्रेननीच जा. आमचे पंजोबा पहिल्यांदा मुंबईला बैलगाडीने गेले होते, म्हणून एका भातदाराने पुण्यातून बैलगाडी काढली. सुंदर खिल्लारी बैलगाडी आमक. ते म्हणले कुठे निघालो? म्हणले इथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. आमचे वडील बैलगाडीतून गेले होते, आजोबा गेले होते, मग आम्ही काय विमानाने जावं का? मूर्खपणा आहे. ते म्हणले तुम्हीच ठरवा. बरं का, जिथे विमानाने अर्धा तास, रेल्वेनी 3.5-4 तास, सुपर एक्सप्रेसनी रस्ता क्लिअर केला तर 2.5-3 तास, त्याच्याकरता 10 दिवस का? तसं योग याग जप तप हे कृतयोग त्रेतयोग द्वापार युगामधली साधन आहेत. कलियुगी करावे हरीचे चिंतन. म्हणून इथे काय सांगतायत? नारायण नारायण करी जो पारायण, तो उद्धरे जाणी हे लोकी. तुटती यातना कर्माच्या भावना, जडजीव उद्धरणा नामस्मरा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता, हो, म्हणून गोपाळांना काय कळत होतं, काय ज्ञान होतं? पण मला असं वाटतं त्यानं एक ज्ञान पक्क होतं की या कृष्णाला सोडून गेले की त्रास होतो. मला वाटतं पुष्कळ झालं नाही का? ज्ञान तरी काय बरं का, विशेष विस्तार करून सांगणं भाग निराळा आहे, तो अभ्यासाचा भाग आहे. पण
असायला पाहिजे तेवढं ज्ञान त्यांच्याजवळ होतं की याला सोडून जाऊ नये. आणि हे कळलं, याला सोडलं की संकट येतात आणि याला धरून राहिल्यानंतर संकट जरी आली तरी निवारण होतात. 2 भाग सांगितले. काय? सुख दुःख हा जीवनाचा प्रवाह आहे, त्याच्यामध्ये काही विशेष याच्यातला काही भाग नाही. सुख असतं तसं दुःखही असतं. असं कोणी काही म्हणायची गरज नाही आहे की मी 1000 ज्ञानेश्वरीची पारायणे केली म्हणजे मला त्रास होणार नाही. नाही, तसं काही नसतं बाबा. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचा त्रास चुकला नाही तर तुमची 1000 करून कसा चुकेल? माझं बोलणं कळत? ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचा त्रास चुकला नाही, मग तुम्ही म्हणाल 1000 पारायण करावे, नाही करावी. 1000 पारायण करून काय होईल? आलेल्या दुःखाला सामोरं जाण्याचं चिलखत अंगावर येईल. पुष्कळ झालं. युद्धाला जाताना युद्ध तर करायचंच आहे, पण चिलखत घातलं तर बाण येतो, लागतं, पण हृदयात जाऊन जीव जात नाही. तसं आध्यात्मिक ज्ञान नामस्मरण एक करतं, ही बाण तर येणारच. अहो, ही बाकीची युद्ध संपतात. जीवनातलं महान युद्ध जे तुमच्या माझ्या चालू आहे ते कधी संपत नाही, शेवटपर्यंत संपत नाही. मेल्यावर सुद्धा मागच्याला युद्ध असतं. असतं की नाही? मेल्यावर सुद्धा मागच्याना युद्ध आहेच. हो, सोनं कोणाकरता ठेवलं? तुझ्याकरता का माझ्याकरता? इस्टेट तुझ्याकरता का माझ्याकरता? नाही का? हा, अरे एवढे इस्टेटवर हक्क चालतोस, मग कुठे गेला होता? शेवटी मिस केलं ना. तो म्हणला करत होता तू, तरी औषध आणून मी देत होतो, मग पाजायला का थांबत नव्हतास? भाऊबंदकी काय म्हटलं मी? थांबतं काय? म्हणून एक लक्षात ठेवा, सुख दुःख हा जीवनाचा भाग आहे. पण जेव्हा नामस्मरण करतो, एक लक्षात घ्या, मला तर असं वाटतं अध्यात्म कराल ना तेव्हा हसण्याची क्षमता वाढेल. आणि मला वाटतं दॅट्स मोर देन इनफ. जे जे जीवनामध्ये येईल त्याच्यामध्ये कौतुकाने रमणं. मी एक दृष्टांत सांगितला होता मागे. कौतुक तुप आहे संचिताचे. फार मजेदार दृष्टांत आहे. एक मोठे सत्पुरुष माझ्याकडे होते त्यावेळेला. असे आळंदीला बसलो होतो आम्ही, आणि मला म्हणाले, बाबा महाराज, या तुकाराम महाराज यांच्या कडव्याचा अर्थ कसा तुम्ही कराल? कौतुक तुप आहे संचिताचे. संचिताकडे कौतुकाने कसं पाहावं एखादं दुःख आलं तरी? मी म्हटलं, बाबा जास्ती काही मला कळत नाही, पण एखादं वाईट संचित जरी असलं तरी त्याच्या मागे कोण आहे, तो करणारा कोण आहे हे कळल्यानंतर ते म्हणले माझ्या काही लक्षात येत नाही. मग त्यांना मी एक दृष्टांत दिला. म्हटलं, तुमचा नातू आहे का? हे म्हणले आहे. नातू आहे म्हणाले. आणि म्हटलं, परवा तुम्ही मला गोष्ट सांगितली हसत हसत, काय आमचा नातू असा दंगा करतो बाबा महाराज? अहो, नवीन आणलेली कपाशी धक्का मारून फोडून टाकली. कौतुक तुप आहे संचिताचे. नाही कळलं काय म्हटलंय मी? त्या फुटलेल्या कब्बशीकडे सुद्धा ही गड्यानी फोडली नाही, ही सुनेनी फोडली नाही, ही माझ्या नातवानी फोडली आहे हे म्हटल्यानंतर त्या फुटलेल्या कब्बशीकडे सुद्धा कौतुकाने पाहतो. तसे हे जे सुख दुःख आहे त्याच्या मागे कृष्ण आहे. घागरीवर दगड पडला खरा, पण मारणारा कृष्ण आहे हे कळल्यानंतर त्या दगडाचं सुद्धा कौतुक. ते उठले, म्हणले, बाबा महाराज फारच आनंद झाला, म्हणले, अर्थ सुटला. माझं म्हणणं कळलं? कौतुक तुप आहे. मग तितक्यात मंडळी आल्या. नातवानी फोडली ना 200 रुपयाची कब्बाशी. फोटो दे, तुला काय करायचंय, त्याच्याकरता मी आहे. माझं म्हणणं कळलं का? कर्म तेच असतं, पण कुणाकडून घडलं याला महत्व आहे. तसं तुम्ही ह्यानी म्हणता, त्यांनी म्हणता, सर्वांना दोष देण्यापेक्षा
कर्म ज्याच्या सत्तेतून प्रगट होत आहे, त्या सत्तेकडून घडलं म्हटल्यानंतर त्या फुटलेल्या कब्बशीत सुद्धा आनंद होईल. आणि तो सगळ्यांनाही सांगत होता, आमच्या नातवाने फुडली. कौतुक तुपा आहे संचिताचे. तेव्हा आध्यात्मिक माणूस त्याला म्हणावं की वाईट गोष्टीकडे सुद्धा जो कौतुकाने पाहतो तो. आणि कृष्णाने संपूर्ण जीवन कौतुकाने बघितलं. खेळामध्ये कौतुक, चोरीमध्ये कौतुक, सगळ्यामध्ये कौतुक. आणि म्हणून इथे तेच सांगतायत, त्या नारायणाचं स्मरण केल्यानंतर नामा म्हणे माझी केचर माऊली, कृपेनी दाविली वाट मज, धन्य ते गोप त्यांच्या गायी, धन्य हेची मही ब्रह्मा म्हणे, विश्वात्मा जो हरी क्रीडे या वनात, तृणादी समस्त धन्य धन्य. या वनामध्ये जी क्रीडा चालली ते सगळे धन्य. इथलं तृण धन्य बरं का, इथली माती धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, वृक्षादी पाषाण धन्य धन्य. धन्य हे गोकुळ, धन्य हे गोपाळ, वृजवासी सकळ धन्य धन्य. मी काय सांगतोय, हे जे सांगतोय ना, ही ब्रह्मदेवाची स्तुती सांगतोय, फक्त विस्तार करून सांगतोय. धन्य ती यशोदा स्तनदे मुकुंदा, धन्य तुची नंदा त्रैलोक्यात, ब्रह्म सनातन वेदासी नकळे, गड्या गड्या संगे खेळे अरण्यात. विश्वाचा जो बाप नंद त्याचा पिता. काय कौतुक आहे. पहिला शब्द काय वापरला, विश्वाचा जो बाप आणि नंद त्याचा पिता. आता विश्वाचा बाप आणि नंद त्याचा पिता, तसं आहे की नाही गंमत बघा. विश्वाचा जो अधिपती आहे, विश्वाचा बाप आहे, पण काय कौतुक आहे. कौतुक सांगतो काय कौतुक आहे, तर तो नंदाच्या पोटी बाळ होऊन आला. ब्रह्माणी गोळपणे, यज्ञभोक्ता आणि उचिष्ट खाणे, वेदाशी स्तविता उगाची बैसे, आणि गवळणिक्या शिव्या ऐकून या खदखदासे. आहे की नाही गंमत. वेदाने स्तवन केला तर गप्प, पण गवळणीच्या कौतुक किती आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात, विश्वाचा जो बाप नंद त्याचा पिता, यशोदेसी माता म्हणत असे, सद्गदित कंठ नेत्री जळवाहे, नामा म्हणे काय मागत असे. ब्रह्मदेवाचा कंठ सद्गदित झाला. जाणवलं की आपल्या बापाला आपण ओळखलं नाही. असंच आहे, आपण ओळखायला पाहिजे. आपला बाप ओळखायला पाहिजे, आपली आई ओळखायला पाहिजे, आपलं जीवन ओळखायला पाहिजे, तर बरं आहे सगळं. नाही ते केलं म्हणून काय झालं, काय उपकार केले का. अहो तुम्हाला आई वडिलांनी एवढं शिकवलं म्हणून काय झालं. शेजारचा मुलगा शिकला नाही का, तुम्ही शिकवलं म्हणून काय झालं. अरे बाबा तुला लहानपणी सुंदर कपडे घेतले म्हणून काय झालं, होता पैसा म्हणून घेतले. असेही सध्या भरपूर आहेत. त्याला काही तोटा, तुम्ही कितीही करा त्याचं कौतुक म्हणून इथे सांगतायत. लक्षात घ्या, दिसणारा आई वडील जे करतायत त्याचं कौतुक वाटत नाही, तर न दिसणाऱ्या देवाने जे केले त्याचं कौतुक केव्हा वाटायचं. एवढंच क्रियाराशिक मांडा. बोलणं समजलं का. दिसणाऱ्या आई वडिलांनी जे केलेलं कौतुक आहे ते जर बघायला आमच्याकडे डोळे नाहीत, तर न दिसणारा जो देव आहे त्यांनी ज्या देहाच्या रूपाने कौतुक मांडले ते कसं कळावं. आणि शेवटी इतुके मागत असे तुझ, वनी जन्म देई मज, सुखे करोनिया राहीन, तुझे चरण पाहीन. काय म्हणतात, हे कृष्ण परमात्म्या, मला पुढचा जन्म ब्रह्मदेव म्हणून नको, या वनात गोपाळ म्हणून दे. कारण ब्रह्मदेव म्हणून तुम्हाला जन्म देशील आणि मनामध्ये नाना तऱ्हेचे विकल्प येतील. आता आला तसा. बघणं देवा काय गंमत आहे, तुला डोळ्याने पाहून कळला नाहीस तुम्हाला. मी तुझी परीक्षा बघायला गेलो, पण या गोपाळांचं भाग्य किती आहे, या वनात राहणाऱ्या या लोकांचं भाग्य किती आहे की त्यांनी तुला बघितला. आणि काय घडलं, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा
बैसला मनी. काय घडतं? एखाद्या वेळेला डोळ्याने बघावं आणि मनामध्ये बसून जावं, आणि मनामध्ये बसल्यानंतर ते हटवणं इतकं सोपं नाही आहे. आणि जे मनाला आवडतं तेच मनामध्ये बसतं. तसंही परमात्म्या तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे, हे संकल्प विकल्प करणारं मन नको. तुझ्या कृपेने मन उन्मन कर. गोष्ट सांगू का? बुद्धी बोध व्हावी, चित्त चैतन्य व्हावं आणि मन उन्मन व्हावं. ह्या स्टेप्स आहेत. चित्त काय व्हावं? चैतन्य व्हावं. मन काय व्हावं? उन्मन व्हावं. बुद्धी काय व्हावी? बोध व्हावी. आणि हे झाल्यानंतर जे समाधान तेच मागतोय. सुखे करुणी राहीन तुझे चरण पाहीन, बहुत शिनलो आता तुझ पासी आलो. ब्रह्मदेव सांगतोय, खूप थकलो रे बाबा, खूप थकलो. ठाकलो से द्वारी उभा याचक विकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. काय तुकाराम महाराज म्हणताय, एक सांगू का? सगळं जर घात करत असेल, चांगलं चाललं असेल तर घात होतो ते बुद्धीने. दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा, नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा. अरे नारायणा, ती दुर्बुद्धी देऊ नकोस मला. आणि ती झाली म्हणून म्हणतात, न करिया वेर दास तुझा मी किंकर. सख्या कृष्णनाथा, आता माझा अवेर करू नकोस. सख्या घेतले पदरी, आता न टाकावे दुरी. मला पदरात घेतलेस, आता दूर टाकू नकोस. ब्रह्मा येतो काकळती, नामा म्हणे देवाप्रती. काय देशील यादला ब्रह्मा म्हणे नकळे मला. म्हणसी देईन मी मुक्ती तरी ऐके रमापती. मारायासी आले त्यासी स्वरूपी मिळविले. तसा ब्रह्मदेव आता बोलतोय बघा. आता बोलणं निराळं आहे. अरे बाबा, तू म्हणशील तुला मुक्ती देतो. अरे जे तुला मारायला आले त्याला मुक्ती देतोस. मी तुला शरण आलोय. ज्याने तुला मारलं त्यांना मुक्ती दिलीस. न फिटे याचे पूर्ण तुझवरी झाले ऋण. येतो मी नवदासी मज कळले मानसी. आणोनिया देती गाई गोपाळ समस्त. घाली पोटामध्ये डोही क्षमा करी माझे आई. अरे या गवळ्यांना दिलंस ते तू कुणाला दिलं नाहीस. मुक्ती दिलीस, त्यांना लांब केलंस, पण या गवळ्यांना जी भक्ती दिलीस ती कुणाला दिली नाही. आणि असं म्हणून ब्रह्मदेव पोटात शिरला. पोटात शिरला म्हणजे कळलं ना? आपलं मूल येतं ना, आपल्या पोटाशी शिरतं, पदराखाली शिरतं, मिठी मारतं. घाली पोटामध्ये डोई क्षमा करी माझी आई. आज्ञा घेऊन या गेला नामा म्हणे स्वस्थळाला. असा जो ब्रह्मदेव मनामध्ये विकल्प झाला आणि देवापासून दूर गेला. आपण प्रार्थना करू या ब्रह्मदेवाची गोष्ट ऐकून, की देवा, इतका त्याच्या पोटी येऊन सुद्धा पहिली ओळी सांगितली होती, ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ. परी भक्ता इसा प्रीतिकल्लोळ तेच नाही. ब्रह्मदेव माझ्या पोटी आला तरी त्याला प्रेम कल्लोळ नाही, म्हणून विकल्प आला. तर प्रार्थना करूया की 3-4 दिवस ब्रह्मदेवाची कथा ऐकली, त्याला प्रार्थना करूया की हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हाव. किती गोड अभंग आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हाव, मी भक्त तू देवाईसे करी. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. हे गोपिका रमणा, मी भक्त असावं, तू माझा देव असावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ते ब्रह्मज्ञानही नको आणि की आत्मस्थिती नको. असं म्हणून ब्रह्मदेव स्वस्थळी निघून गेला. त्या गायी तिथे आणल्या बरं का. गायी आणल्या, तिथेच मूर्छित झालेल्या होत्या. ब्रह्मदेवाने गायी गोपाळावर माया केली, पण भगवंताच्या मायेचं
लौकिक असा होता की ब्रह्मदेवच त्या मायेत अडकला. त्याला त्या मायेतून भार पडता येईना, देवाला शरण गेला. आणि काय तुम्हाला सांगू, असं बघितल्याबरोबर जे मूळचा हा झाला होता ते सगळं संपलं आणि पुन्हा सगळे जागृत झाले. आणि जागृत झाले ते पुन्हा त्याच आठवणीच. काल जे घडलं होतं तीच आठवण, ते स्मरण, कुठेही काही फरक नाही. म्हणजे पहिल्यांदा 1 वर्षापूर्वी जे गेले तेव्हाही कळलं नाही, आणि 1 वर्षानंतर गावी पुन्हा गोकुळात गेले तेव्हाही कळलं नाही. म्हणून म्हणावं, नकळे नकळे लाघव दयाचे आणि ब्रह्मादिक झाले ती पिसे. काय म्हणतात? नकळे नकळे लाघव दयाचे आणि ब्रह्मादिक झाले पिसे. राधार एक 2-3 गोष्टी सांगायच्या. 16 तारखेला एकादशी आहे, तेव्हा एकादशीला कीर्तन. राधार मन हरी गोविंद राधे, आय गोविंद राधे हरी गोपाल राधे, गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे. राधारमण हरी गोविंद राधे. बोला, राधारमण हरी गोविंद राधे, गोविंद राधे हरी गोपाल राधे, गोविंद राधे हरी गोपाल राधे, राधारमण हरी गोविंद राधे, राधारमण हरी गोविंद राधे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.